मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी बॅनर लावलं। याच बॅनरवरनं लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडितांमध्ये जुंपली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मात्र आता याच्यानंतर आझाद मैदानावरील उपोषणानंतर सरकारने एक GR काढला आणि या GR नंतर एक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि त्याचबरोबर विजयसिंह पंडित यांचं फोटो असलेलं बॅनर बीडच्या गेवराई मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे। हेच ते बॅनर आहे मराठ्यांचा ऐतिहासिक महाविजय, महायुती सरकारचे जाहीर आभार, आमदार विजयसिंह शिवाजीराव पंडित, विधानसभा सदस्य गेवराई, अशा आशयाचं बॅनर बीडच्या गेवराई मतदारसंघामध्ये लागलेला आहे। आणि या बॅनरवरती अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो, तर दुसरीकडे शिवाजीराव पंडित यांचा फोटो आणि खाली मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि विजयसिंह पंडित हे बोलत असतानाचा एक आझाद मैदानावरील हा फोटो आहे। आणि हे संपूर्ण बॅनर आज गेवराई मतदारसंघामध्ये लागलेला आहे, जे की सरकारने GR काढला आणि या GRचं अभिनंदन करत असतानाचा महाविजय म्हणून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। मात्र याच्या अगोदर विजयसिंह पंडित आणि जे की ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये चलो मुंबईच्या बॅनरवरून जुंपली होती आणि याच्यानंतर पुन्हा एकदा मोठं होल्डिंग बीडच्या गेवराईमध्ये या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच आज दुसरीकडे पाहायला गेलं तर लक्ष्मण हाके पुन्हा दुसऱ्यांदा गेवराई दौऱ्यावरती आहेत आणि आता हे बॅनर लागल्यामुळं पुन्हा एकदा काय वादविवाद होतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ज्या बॅनरमुळं वादविवाद पाहायला मिळाला होता, मात्र तेच बॅनर आता पुन्हा एकदा महाविजयाचं या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।